ज्यावेळी माझ्याकडे वेळच वेळ होता त्यावेळी मला अक्कल नव्हती आणि आता अक्कल आहे पण वेळ नाही, असं माझ्यासोबत झालेलं आहे. जेव्हा मी शाळेत शिकत होती त्यावेळी मला शाळेमध्ये जायचा खूप कंटाळा यायचा. असं वाटायचं काय शाळेमध्ये जाऊन दिवसभर बसायचं. त्याच्यापेक्षा मी आईसोबत कामावर जाते, मैत्रिणींसोबत दिवसभर खेळते. माझ्यापेक्षा मोठ्या-मोठ्या मुलींसोबत मी राहायचे. खूप माझे सगळेजण मागे लागायचे, "शाळेत जा, अभ्यास वगैरे कर, अभ्यासावर लक्ष दे." पण माझ्या डोक्यात नुसता भुस्सा भरलेला होता. आणि आता बघा त्याचा परिणाम मी भोगते. आज बघा मी दुसऱ्यांकडे स्वयंपाकाचे कामं वगैरे करते. म्हणून म्हणते जेव्हा आपल्याकडे वेळ असते ना, तेव्हा आपल्याला अक्कल नसते आणि जेव्हा अक्कल असते ना, तेव्हा अजिबात आपल्याकडे वेळ नसतो. कारण की आता मला काम केल्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा मी काम करणार तेव्हाच माझं घर व्यवस्थित चालणार आणि जर मी चांगलं शिक्षण घेतलं असतं, तर आज चांगल्या जॉबवर असते आणि हवेमध्ये, एसीमध्ये, कूलरमध्ये बसून शांततेने काम केलं असतं. पण नाही, आता मला त्यावेळी जो कंटाळा आला होता, त्याचा परिणाम मी आता भोगते. त्याच्यामुळे दिवसभर मला उन्हामध्ये फिरून-फिरून असं लोकांच्या घरी जाऊन-जाऊन स्वयंपाक करायचा आहे आणि संसार चालवायचा आहे. तर मला माझ्या पुढच्या आयुष्यात काम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच म्हणत आहे, ज्यांना आता शिक्षणाची संधी मिळते, त्यांनी संधीचं सोनं करा. कारण की गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. फक्त पश्चाताप येतो, पण वेळ कधीच गेलेली परत येत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा करता-करता स्वयंपाक कसा झाला कळलंच नाही. मग घरी यायला निघाली. येता-येता मला भाजीची गाडी दिसली. तर पहा, आजोबा देखील किती स्वावलंबी आहेत आणि या वयात देखील स्वतःचं भाजीचा गाडा चालवतात. त्यांच्याकडून 1 पाव शिमला मिरची घेतली, टमाटर घेतले, घरी आली, मिरचीची भाजी केली आणि आता जेवण वगैरे करून घ्यायचंय. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा छोटा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा.